शक्ती तू, स्त्री शक्ती तू, तुलाच देवी म्हणती. तुझ्याच पोटी विश्व जन्मते, तुझीच अवघी महती. जरी तू अबला नसे दुर्बला, कशास हा अन्याय. कोणी शापिता, कोणी दुःखिता, कोणाचा हा न्याय. एक संगिनी जणू रागिणी, येईल तुझी या भेटी. तिने जन्म हा इथे घेतला, सखे तुझ्याच साठी. तुला बनविण्या सशक्त सबला, अन्याय निवारिणी. ॲडव्होकेट शालिनी, ॲडव्होकेट शालिनी, ॲडव्होकेट शालिनी, ॲडव्होकेट शालिनी. आई, खूप भूक लागलीये. तुम्ही काय करताय की मी करू? नको, मीच करते. देव्याला समजलं तो ओरडेल माझ्या नावाने. नव्या सुनेला कामाला लावलं म्हणून. बरं, आज काय करताय जेवायला? काय करू तूच सांग. रोज पोळ्या खाऊन कंटाळा आलाय. आज पुऱ्या करा ना. पुऱ्या? पण देवाला नाही ना चालणार. त्यांच्यासाठी करा ना पोळ्या. करते, पुऱ्याही करते आणि पोळ्याही करते. अरे वंसा, या ना, बसा. आज अचानक? हो, अगं हे 8 दिवसांसाठी बाहेरगावी गेल्यात ना. मी बाई एकटी नाही राहू शकत. म्हणजे आता 8 दिवस इकडेच मुक्काम वाटतं. देव्या कुठे दिसत नाही. दुकान बंद करून येतीलच. बाबा गेल्यानंतर दुकानाची सगळी जबाबदारी त्याच्या एकट्यावरच पडली ना. आई कुठे? आतमध्ये. जेवणार असाल तर आताच आईनं सांगा. अजून आईच स्वयंपाक करते? बघा ना, माझं ऐकतच नाहीत. काही करू देत नाहीत मला. बरंय बाई, आमच्या सासरी मला दुसऱ्याच दिवशी कामाला जुंपलं. हो, आमच्या घरी माझ्या दोन्ही वहिन्या अजूनही कामाला हात लावत नाहीत. लग्नाला 8-10 वर्ष झाली तरी सुद्धा. कारण विचारा, तुमच्याकडे बायका आहेत ना कामाला. बरंय, घरात खूप माणसं असली ना की कामाचं निभावून जातं. आम्ही आपले दोघच, सगळं आपल्यालाच करावं लागतं. मला बाई तसंच आवडतं. नवरा बायको दोघच, अगदी राजाराणी सारखं. तेच खरं. ज्याच्याकडे जे असतं त्याला ते नको असतं, आणि जे नसतं त्याची सास असते. अचानक? हो, हे 8 दिवसांसाठी बाहेरगावी गेले. हो, कधी गेले? दुपारी. कुठं बोलू नकोसा. संध्याकाळीच भेटल्यात ते मला. दुकानावर आले होते ते. या वंश, तुम्ही खोटं बोलला. तर काय भांडून आले असेल त्यांच्याबरोबर. जई बसताना तेच का? नाही नाही, अजिबात नाही. तू बघ त्या दोघांची कशी व्यवस्था लावतो ती बघ. तसंच करा, नाहीतरी तुम्ही आईंची व्यवस्था करणारच होता. ते राहिलं बाजूला. दोघी बसतील आपल्या डोक्यावर. नाही, तसं नाही होऊ देणार मी. माझं ऐकता का? अनायसे त्या इथे आल्याच आहेत. दोघींची व्यवस्था जिन्याच्या खालच्या खोलीत करा. तसंच काही नाही झालं तर तेच करावं लागेल. अगं काय झालं? कशाला रडतेस? काय सांगशील की नाही? तू रडू नको ग. आधीच मी माझ्या त्रासाला कंटाळले. तुला काय झालंय? मला काय झालं? नवरा जाऊन 1.25 महिना झाला नाही, तर सून आणि मुलाने मोलकणीपेक्षाही वाईट अवस्था करून ठेवली माझी.
आणि सांगणार तरी कोणाला? वेळचं जेवायला घालतो आणि राहायला देतो म्हणून जमेल ते करायचं आणि गप्प बसायचं. दुसरं काय करणार? देवा असं का वागतोय? त्याचं जाऊ दे, तुझं काय झालंय ते सांग. आई अगं हे अजिबात ऐकत नाहीत माझं. रोज दारू पिऊन येतात आणि आल्यावर मग मला काही बाई बोलतात. दिवसभर ठीक आहे ग, पण रात्री मी नाही राहू शकत तिथे. मग आता काय करणार आहेस तू? हे बघ, इथे राहिलीस ना तर मोलकरणीपेक्षाही वाईट अवस्था होईल तुझी आणि बोलणी खावी लागतील ती वेगळीच. चालेल, पण मी त्यांना सांगून आले, जोपर्यंत तुम्ही माझं ऐकत नाही तोपर्यंत मी तिथे जाणार नाही. आणि एका महिन्याभरात होईल सगळं नीट. ते नाही राहू शकत माझ्याशिवाय. हे बघ बाई, जे काही करायचं असेल ते विचार करून कर म्हणजे झालं. ॲडव्होकेट शालिनी. खोटं का बोललीस ग माझ्याशी? आणि उठसूट इकडे येऊन राहिली, ही काय धर्मशाळा वाटली तुला? दिव्या, अरे असं काय बोलतोस तिला? आई तू गप्प बसा. तूच का जात नाही तिच्याकडे राहायला? मी जावयाच्या घरी राहायला जाऊ? मग काय झालं? या दोघांची भांडणं तरी कमी होतील. आणि नेते उद्या नवऱ्याच्या घरी परत जायचा? मी नाही जाणार. मी माझ्या आईकडे आले. हो, हेही लक्षात ठेव, बाबानंतर हे घर माझं आहे आणि हे घर मी चालवतो, कळलं ना? आई असेपर्यंत तिचाही तेवढाच अधिकार आहे. हो, मग आई आजपासून तुम्ही दोघी वेगळं राहायचं, जिन्याखालच्या रूम मध्ये. हे असं काय करू नको. अरे तू काय तिच्या बोलण्याकडे लक्ष देतोस? नाही, हे ठरलंय. सामान घ्या आणि तुम्ही दोघींनी त्या रूम मध्ये जा. आणि हो, जमेल तितके दिवस खायला घालेन मी तुम्हाला. आई अगं या देवाला काय झालंय? हा असा का वागतोय? हे असंच चाललंय. त्या पोरीने त्याच्यावर काय जादू केले ना ते देवच जाणे. आज माझ्यामुळे तुला सगळं ऐकावं लागलं. शिवाय त्या खोलीत राहायला लागेल. मीच जाते. निदान तुला तरी त्रास होणार नाही ना? आणि माझे काय प्रॉब्लेम आहेत ना, करीन मी सॉल्व. नको ग बाई. अगं महिनाभर राहून त्यांच्यात जर सुधारणा होणार असेल ना तर तू ठरवलंय तसंच कर. अगं घरात त्या अडचणी येतच असतात. स्वयंपाक झाला ना? हो म्हणजे वाढायलाच घेते आता. नाही, मला वाटलं दोघीच जेवताय की काय. काय करत होतीस इतका वेळ? आवरावर तर मी केली होती ना. फुकटची मोलकरीण मिळाली आहे अशीच सोडणार आहे ती मला? देवाचे कपडे दिले तिने, ते धुवून आले. आता सांगेल तिने धुतल्यात म्हणून. जाऊ दे ग, सांगू दे. हे काय मला नवीन आहे का? आपलंच पोरग सुलक्षणी, हे माहिती आहे ना आपल्याला. केलेल्या कर्माची फळ याच जन्मी भोगावी लागते. ते मरू दे. गहू निवडून ठेवलेत, गिरणीतून दळून आणायची जबाबदारी तुझ्यावर टाकली आहे मालकीणबाईंनी. जाईन मी. कामाची शरम नाही वाटत मला. तुझा नवरा काय म्हणत होता? 2-3 वेळा फोन केला होता त्याने. मग काय म्हणाला? मी बोललेच नाही. असं ग काय करतेस? एकदा सांगितलंय ना त्याला, स्पष्टपणे बोलले. इथे कसे हालात दिवस काढते तेही सांगितलंय. मग काय विनवणी करत होता येऊन जा म्हणून, पण म्हटलं नाही. देवासमोर शपथ घे तेव्हाच.
आणि शपथ घेऊनही प्यायला तर मग हो म्हणतो, पण शपथ घ्यायला नकार देतो. होईल, अजून 8 दिवस थांब. बरं होईल ग बाई. तू तरी या कटकटीतून सुटशील. मी एकटी नाही, तूही. मी कशी काय? मी एकटी नाही जाणार, तुलाही सोबत घेऊन जाणार. चल. अगं मी काय जावयाकडे राहायला येऊ? लोक काय म्हणतील? लोक काय म्हणतील म्हणजे? तू अशा अवस्थेत दिवस काढतेस, लोक कधी आले विचारायला? नाही ना? मग? आणि मी बोलले आहे ह्यांच्याशी, म्हणाले की माझी आई लवकर गेली, त्या निमित्ताने मला आईचं प्रेम तरी मिळेल. जावई स्वभावाने खूप चांगले आहेत ग. खरं तर ना, बाबांनी तुझ्यासाठी काहीतरी करून जायला हवं होतं. त्यांना माहिती होतं का ग आपला पोरगा हा असा निघेल ते? बरं, मला सांग, आज तरी तू नीट जेवलीस? जेवते कसली, ढकलते आपले पोटात. तू आता आराम कर, मी जरा जाऊन येते बाहेर. लवकर ये हा. नीता, अगं उज्ज्वला, कशी आहेस? कुठे आहेस? मी इथेच आहे आणि मस्त आहे. तू कशी आहेस? मी पण मस्त आहे. अगं आईकडे आले. का? काही नाही. अगं नवऱ्यासोबत थोडी गोड भांडणं चालू आहेत. मध्ये तुझे बाबा गेल्याचं कळलं. हो, जरा अचानकच गेलो. मग आता देव्या सांभाळत असेल ना सगळं? सांभाळतोय तो आपलं. का ग? लग्नानंतर बदलला तो. लग्न झालं त्याचं? 6 महिने झाले, तेव्हा तू इथे नव्हतीस. बरोबर. ती कशी आहे? म्हटलं ना, लग्नानंतर बदलला तो. यावरूनच समज. आईला राब राब राबवतो. आता मी इथे आले तर माझंही हाल सुरू केलंय. पण का? अगं आईला सांग ना, मस्त वेगळं राहायला. आम्हाला दिली आहे ना एक खोली जिन्याखालची. दिवसभर आईकडनं राबवून काम करून घेतो, तेव्हा कुठे तिला 4 घास खायला मिळतात. मी ठरवलंय, मी आईला घेऊन जाणारी. ते ठीक आहे, पण घरावर तर तिचा अधिकार आहे ना. त्याचा तो घर चालवतो ना. बाबांनी मृत्यूपत्र बनवलं होतं? नाहीतर नाही ना. अगं मग बाबांच्या पूर्ण संपत्तीवरती तुम्हा तिघांचा समान अधिकार आहे. कोण तिघ? देव्या, आई आणि तू. काय? मी? हो तू. अगं त्या घरावरती तुम्हा तिघांचा समान अधिकार आहे. देव्या एवढाच तुझाही. खरं की काय? अगं आईला तिचा हिस्सा मिळाला तर किती छान जगू शकेल ती. तसंही आम्ही भाड्याच्याच घरात राहतो आणि ह्याच्या पगारातले अर्धे पैसे तर भाड्यातच जातात. अरे त्याच्याकडे आपापला हिस्सा मागा ना. आणि काहीही अडचण झाली ना तर मला सांग. अगं मी कधीही मदत करेन तुझी. खरंच खूप महत्वाची गोष्ट सांगितलीस तू मला. हे सगळं खरं आहे ना? विश्वास आहे ना माझ्यावर? कसे आभार मानू मी देवाचे. बरं झालं तू मला इथे भेटलीस ते. अगं काय सांगतेस काय तू? अगं खरंच, आधी माझाही विश्वास बसला नाही, पण हे खरं आहे. असं झालं ना तर देवच पावलं म्हणायचं. असं झालं तर म्हणजे असं करावंच लागेल. नाहीतर ही लोक तुझे काय हाल करतील ना, याचा विचारही नाही करवत. पण ह्या सगळ्याला देवा तयार होईल का ग? त्याला तयार व्हावं लागेल. नाहीतर मी पोलिसात जाईन, कोर्टात जाईन. अगं पण घरातलं प्रकरण बाहेर नाहीच. मग काय करणार? हे असं सहन करत बसायचं आयुष्यभर? नाही ग, पण कोर्टात जायचं म्हणजे खूप पैसे लागणार, वेळ जाणार. तू पैशांची काळजी करू नको. मी आहे ना. आणि उज्ज्वला मदत करणार आहे आपल्याला.
मग आता आधी काय करायचं? आधी देवाला समजावायचं, मग ठरवायचं. मला तर खूप भीती वाटते ग. काही भलतं सलतं झालं म्हणजे मग. आई अगं, तू अशी हिम्मत हरू नको ना. हे बघ, मी आहे ना, आणि तू काळजी करू नको. आणि काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी घालवावं लागतंच ना. हे काय घर सोडून निघालेत की काय? देव्या, बाबांच्या संपूर्ण संपत्तीवर आपला समान अधिकार आहे. हे मान्य आहे ना तुला? काय 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 बोललीस काय तू? बाबांच्या संपूर्ण संपत्तीवर आपल्या तिघांचा, तुझा, माझा आणि आईचा समान अधिकार आहे. कोणी सांगितलं तुला? आणि तुझा काय संबंध आहे? चांगलं वाजत गाजत लग्न लावून त्या घरी पाठवलं तेव्हाच संपलं. झालं सगळं आता. आणि राहता राहिला प्रश्न आईचा. आईचा काय सांभाळतो ना तिला मी. ओके, माझा नाही, पण निदान आईचा अधिकार तरी मान्य करतोस ना? हो, करतो ना मान्य. मग काय, उद्यापासून तिला दुकानावर घेऊन जाऊ? नको नेऊस, पण निदान आईला पाहिजे तसं जगण्यासाठी मदत तरी कर. पाहिजे तसं म्हणजे हे नक्की करायचं काय तिला? तिला या घराचा अर्धा हिस्सा हवाय. मिळणार नाही. बाबानंतर या घराचा कर्ता मी आहे, त्यामुळे हे घर माझं आहे. आणि तसंही आईला वेगळी रूम राहायला दिलेलीच आहे. मी जे खातो तेच ती तिला खायला घालतो. अजून काय करायला पाहिजे मी? जरा लोकांकडे बघा. आईचं जेवढं करतो ना तेवढं कोणीच करत नाही आजकाल. म्हणजे हे तुला मान्य नाहीये? नाही. आणि आई, तू जर शहाणी असशील ना ती हिच्या नादी लागू नकोस. तर रस्त्यावर यायची वेळ येईल तुझ्यावर. रस्त्यावर का आणेल? एवढं मोठं घर असताना बऱ्या बोलाने ऐकलास तर ठीक. नाहीतर काय? नाहीतर आईसाठी मी पुढची कारवाई करायलाही मागे पुढे पाहणार नाही. मी तुम्हाला सांगितलं होतं ना, दोघींनाही हकलून द्या म्हणून, पण नाही ऐकलं. आता बघा कसा जोर वाढलाय ते. दोघींनी पण लक्षात ठेवा, खूप ऐकून घेतलं आज तुमचं. तर जर जरा जरी आवाज काढलात ना, रस्त्यावर राहायची तयारी ठेवा. आणि आई, ही काय 4 दिवसात जाईल तिच्या घरी. तुझं काय? येते मी. अगं आत्ता कुठे चाललीस तू? ऍडव्होकेट शालिनीकडे. नमस्कार. ही माझी मैत्रीण थोडी अडचणीत आहे. त्यांची अडचण काय आहे ती त्यांनाच सांगू दे का? चालेल? सांग. घाबरण्याचं काही एक कारण नाही. सांग त्यांना. माझं नाव नीता. लग्न झालंय माझं. माझ्या माहेरी आई, भाऊ आणि बहिणी असते. वडील 2 महिन्यापूर्वीच गेले. वडिलांचं दुकान आहे, ते सध्या भाऊ सांभाळतो. वडील गेल्यानंतर आणि लग्न झाल्यावर भाऊ खूपच बदललाय. सध्या मी पण आईजवळ आले आणि भाऊ आम्हा दोघींना खूप त्रास देतो. आम्हाला राहायला एक छोटीशी खोली दिली आहे. हिने सांगितलं की बाबांच्या संपत्तीवर आम्हा दोघांचाही समान अधिकार आहे. निदान आईला तरी तिचा हक्क मिळावा अशी माझी इच्छा आहे. तुम्ही याविषयी आपल्या भावाशी बोललात का? हो. मला सांगा मॅडम, ही सांगते तसं आईला तिचा हिस्सा मिळेल? हो, नक्की मिळेल. आणि त्यांनाच नाही, तुम्हाला सुद्धा मिळेल.
पोरींना आपल्या नवऱ्याच्या घरीच राहावं. जाणारच आहे, काही कायमची राहायला आली नाहीये ती इथे. त्या गेल्या ना तर आरामात राहता येईल तुम्हाला. पण तिथे काय झालं ते सांगा दी. देव्याविरुद्ध केस टाकली. अगं खरं की काय? कळू दे, लवकरच कळेल त्यांना.